यानंतर घेऊयात इतर काही महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा। मुंबईतील युती संदर्भात उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांमध्ये आज फोनवरून चर्चा होणार आहे आणि त्यानंतर भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये चर्चेची दुसरी फेरी होईल। भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांनी कालपासून युतीची चर्चा सुरू केली आहे। काल कोणत्याही निर्णयाशिवाय चर्चेची पहिली फेरी पूर्ण झाली। युती संदर्भात निर्णय घेण्यासाठी 21 जानेवारीची डेडलाईन ठरवण्यात आली आहे। निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीतून सुरू असलेलं आउटगोईंग थांबायचं नाव घेत नाहीये। बीडमधील राष्ट्रवादीचे माजी मंत्री बदामराव पंडित यांनी सेनेत प्रवेश केलेला आहे। मातोश्रीवरती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांचा सेना प्रवेश पार पडला। जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, बाजार समितीचे पदाधिकारी तसंच राष्ट्रवादीचे अनेक पदाधिकारी बदामराव पंडित यांच्यासह सेनेत दाखल झालेत। पक्षाने लगेचच माझ्या तालुक्यातून एक आमदारला प्रवेश दिला आणि त्याला आमदार केलं परिषदेमधून आणि आमची कुटुंबना होऊ लागली म्हणून हा पक्ष मी सोडला। तसं पाहिलं तर मी यापूर्वी 2 वेळेस अपक्ष होतो आणि शिवसेना भाजप पुरस्कृत हे होतो आणि म्हणून मोठे साहेब आणि उद्धवजी यांचे माझे पहिले दोन्ही कौटुंबिक संबंध असल्यामुळे मला परत माझ्या घरी परत आल्यासारखं वाटले आणि म्हणून मी शिवसेनेमध्ये प्रवेश केला। तिकडे नाशकात शिवसेनेसोबत युती करण्याची भाजप कार्यकर्त्यांची इच्छा नसल्याचा दावा स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांनी केलेला आहे। शिवाय नाशकात स्वतंत्र लढण्याच्या दृष्टीने भाजपने मुलाखतीही सुरू केलेल्या आहेत। एकूण 122 जागांसाठी 695 उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत। पुण्यामध्ये आघाडी करण्याबद्दल काल राष्ट्रवादीची अजित पवारांच्या निवासस्थानी बैठक पार पडली। ही चर्चा सकारात्मक झाली असून काँग्रेसला तसं पत्र देण्याचे आदेश अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या शहर अध्यक्ष वंदना चव्हाण यांना दिले आहेत। राष्ट्रवादी 116 जागांसाठी आग्रही आहे, परंतु अंतिम निर्णय हा चर्चेनंतरच घेतला जाईल असंही या बैठकीत ठरलंय। काँग्रेसने 71 जागा मिळाव्यात आणि राष्ट्रवादीने 91 जागा लढवाव्यात असा प्रस्ताव राष्ट्रवादीला दिला होता, मात्र राष्ट्रवादी 116 जागांसाठी आग्रही आहे। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि त्यांचे बंधू अनिल तटकरे यांच्यातील वाद अखेर मिटलेला आहे। परस्पर सामंजस्याने हा वाद मिटल्याचा दावा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेला आहे। शरद पवार यांच्या निवासस्थानी तटकरे कुटुंबियांची बैठक पार पडली। स्वतः शरद पवार यांनी दोनही भावांना बोलावल्याची माहिती होती। या बैठकीला सुनील तटकरे आणि अनिल तटकरे यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यही उपस्थित होते। मात्र बैठक संपल्यानंतर दोनही भावांमध्ये परस्पर सामंजस्याने हा वाद मिटल्याचं पवारांनी सांगितलं। कुठल्याही प्रकारचा वाद त्यांच्यामध्ये आहे तो मिटवण्यासाठी आलेले त्यांच्या कुटुंबियांच्यामध्ये समज गैरसमज जे होते ते त्यांनी घरी बसून आपल्याच घरी आपल्याच गावी पूर्णपणे संपवले आणि इथं मला फक्त सांगायला आले की आम्ही आता एका विचारानं जसं गेल्या अनेक वर्षापासून आमचं घर एकत्र काम करतं आणि त्याचं प्रत्यंतर उद्या होणाऱ्या जिल्ह्यातल्या सगळ्या निवडणुकीमध्ये येईल हे तुम्हाला फक्त आम्ही आश्वस्त करायला आलेलं, दुसरं काही नाही, एवढा सीमित विषय आहे। गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा या चित्रपटातील नायक मकरंद अनासपुरे उमेदवारी अर्ज भरताना चिल्लर घेऊन येतो आणि अधिकाऱ्यांच्या नाकीनऊ येतात। तसाच काहीसा प्रकार नागपूरमध्ये आज पाहायला मिळाला। नागपूर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवार विलास बल्लमवार यांनी अनामत रक्कम म्हणून चिल्लर स्वरूपात रक्कम आणली। त्यानंतर कर्मचाऱ्यांनी मोजणी सुरू केली। या प्रकारामुळे अधिकारी आणि कर्मचारी चकित झाले। 10 रुपयांच्या वादातून एका महिलेने स्वतःला पेटवून घेण्याचा धक्कादायक प्रकार पुण्यामध्ये घडलेला आहे। आज या महिलेला उपचारादरम्यान मृत्यू आल्याचं कळतंय। स्वतःच्या मुलाला या महिलेने 10 रुपये दिले होते, मात्र शेजारी राहणाऱ्या मुलीने मुलाकडील 10 रुपये हिसकावून घेतले। यावर मृत महिला शेजारी जाब विचारण्यास गेली, त्यावेळी शेजाऱ्यांनी महिलेला शिवीगाळ केली आणि मारहाण केल्याचा आरोप केला। याच रागातून महिलेने स्वतःच्या घरी येऊन तिला स्वतःला पेटवून घेतलं। सुंदरम्मा शेलार असे या मृत महिलेचं नाव आहे। 12 तारखेला ही घटना घडली होती। या प्रकरणारी शेजारी राहणाऱ्या भारती गायकवाड आणि हरीश गायकवाड यांना अटक करण्यात आली आहे। 3-4 जणांनी मिळून तिला केस धरून मारलं। तिला ती खूप संतापून वैतागून आणि मारून टाकायची धमकी दिली आणि तिला मारून टाकायसाठी तिने भीतीने जाळून आत्महत्या करून घेतली। या बाईंनी तिघींनी मिळून तिला केस वगैरे धरून मारले। ही पहिल्यांदा वेळ नाही, दुसरी तिसरी वेळ आहे। कंप्लेंट पण अगोदर झाली होती, पण कंप्लेंट काय घेतली नाही चौकीत
आता जाऊन मेन चौकीला जाऊन कंप्लेंट दिली, त्यावेळेस त्यांना अटक करून घेऊन गेले. शिनापोरा हत्याकांडातील सर्व आरोपींवरती हत्येचा आरोप निश्चित करण्यात आलेला आहे. इंद्राणी मुखर्जी, पीटर मुखर्जी यांच्यासह संजीव खन्ना या तिघांवरील हत्या आणि हत्येचा कट रचणे या आरोपांची निश्चिती झाली आहे. 24 एप्रिल 2012 पासून शीना बेपत्ता होती. त्यानंतर 2015 साली रायगडच्या जंगलामध्ये एक मृतदेह आढळून आला. तपासाअंती हा मृतदेह शीनाचा असल्याचं निष्पन्न झालं आणि त्यानंतर 25 ऑगस्ट 2015 रोजी शीनाची हत्या केल्याप्रकरणी तिची आई इंद्राणी आणि त्यानंतर पीटर मुखर्जी यांना अटक केली गेली. आरोपींच्या विरुद्ध न्यायालयाने आरोप निश्चित केले म्हणजे गुन्हा सिद्ध झाला असं नाही, परंतु न्यायालयाला गुन्हेगारांच्या विरुद्ध सकृतदर्शनी पुरावा मिळाला आणि म्हणून आरोपींच्या विरुद्ध आरोप सिद्ध कोर्टाने फ्रेम केलेत. एक गोष्ट मात्र निश्चित की याच्यात फौजदारी खटाचा आरोप न्यायालयाने लावला आहे आणि म्हणून सरकारी पक्षातर्फे काय बाजू मांडली जाते, उलट तपासणी काय घेतली जाते यावरच खटल्याची मदार अवलंबून राहील. तब्बल 6 महिन्यांचा वनवास संपून हार्दिक पटेल गुजरातमध्ये परतलेला आहे. पाटीदार समाजाच्या आंदोलनामुळे हायकोर्टाने हार्दिकला 6 महिन्यांसाठी गुजरातमधून तडीपार केलेलं होतं आणि या काळामध्ये हार्दिक राजस्थानमध्ये राहत होता. दरम्यान हा कालावधी संपल्यानंतर हार्दिक आता गुजरातमध्ये दाखल झालेला आहे. त्याचं जल्लोषात स्वागतही करण्यात आलं. मात्र पाटीदार आरक्षणासाठीचं आंदोलन हार्दिक पुन्हा सुरू करणार का, हाच खरा प्रश्न आहे. पिछले 15 महीनों से जो सरकार ने हमें दबा कर अपने समाज से दूर रखने का प्रयास किया है, फिर से उसी प्रकार से समाज के हित के लिए आवाज उठाकर गुजरात के अंदर जा रहे हैं. इस वीर धरा पर जा रहे हैं जहां पर गांधी और महात्मा सरदार पटेल के लोगों की भूमि है, कृष्णराव जी महाराज की भूमि है. वहां जाकर युवा महिलाओं और किसानों की बात करें, युवा महिलाओं किसान के हक की बात हो, जिसको जितनी हिस्सेदारी उसको इतनी भागीदारी मिले, मंडल कमीशन की सिफारिश से लागू हो. बस इसी मुद्दे के साथ फिर से वहीं जा रहे हैं, लोगों को जागरूक करके गांव गांव घूमकर फिर से वही सामाजिक क्रांति की शुरुआत करेंगे. काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर अमृतसरमध्ये नवज्योत सिंग सिद्धूची रॅली काढण्यात आली. या रॅलीला काँग्रेस कार्यकर्ते तसंच सिद्धूच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. नुकताच काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीमध्ये नवज्योत सिंग सिद्धूनं काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काल घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये सिद्धूने भाजप, अकाली दल यासह आपवरती टीकास्त्र सोडलं होतं.